नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज इथे आपण बोनलेस चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा टाकून चांगला तेलात भाजून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला तेलात तसा फ्राय करून घ्यायचा. कांदा आपला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण आहे ना बोनलेस चिकन टाकून घेऊ आणि ह्याचा चांगला तेलात ह्याला पण चांगला असं फ्राय करून घ्यायचं. म्हणजे ह्याचा पाण्याचा अंश आहे ना तो असा पूर्ण कमी झाला पाहिजे. असं चांगलं चिकन त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. तेलाचा अंश पाण्याचा अंश आहे ना पूर्ण कमी झालेला आहे ह्याच्यामधलं. चांगले आपलं चिकन असं चांगलं फ्राय करून घेतलंय तेलामध्ये. असं तेलात फ्राय करून घेतलं ना मग ते चिकनला वेगळीच टेस्ट येते अशी चांगली छान. आणि ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली ते पण ह्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं. मसाला ह्याचा पण पाण्याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत असंच तेलात हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा ह्याच्यातलं पण सगळं पाण्याचा अंश कमी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद, गरम मसाला, थोडी धना पावडर आणि आपल्याला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ. हे पण मसाला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा. चांगला एकजीव करायचा त्याचा. असं पण सुकं म्हणजे असं फ्राय केलेलं असं पण चिकन खूप छान लागतं. कारण का आपलं तेलात आपण फ्राय केले तेव्हाच ऑलरेडी आपलं चिकन थोडंसं शिजलेलं आहे. असं पण तुम्ही बनवू शकता एकदम सुकं फ्राय असं चिकन. असं पण खायला खूप छान लागतं चपाती बरोबर, रोटी बरोबर, पराठ्यासोबत. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी 2 ते 3 चमचे दही फेटून घेतलेलं आहे. ते पण चांगलं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. पूर्ण एकजीव असा करायचा सगळा त्याचा आणि 2-3 मिनटासाठी आहे ना झाकून ठेवायचं. म्हणजे दह्यातलं पण आहे ना आपलं पाण्याचा थोडंसं प्रमाण कमी होतं त्याच्यातलं. हे बघा पूर्ण एकदम हे झालेलं आहे आपलं चिकन असं सुकं बनलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकणार आहे कारण का आपल्याला ग्रेव्ही आहे ना भाकरीसोबत खायला पाहिजे. हे दही मी फेटलेलं होतं वाटी त्याच्यामध्येच थोडंसं पाणी मिक्स करून चिकनमध्ये मिक्स केलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडंसं पाणी टाकायचं कारण का आपल्याला भाकरीसोबत ग्रेव्ही बनवायची आहे खाण्यासाठी. असं वाटली तुम्हाला माझी बोनलेस चिकन ग्रेव्ही आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता 10 मिनटं आहेत ना आपण असंच थोडंसं बारीक गॅसवरती थोडंसं शिजवून घेणार आहे. हे बघा आपलं मस्त आता चिकन शिजवून झालेलं आहे आणि थोडीशी आपण ह्याच्यावरती कसुरी मेथी टाकू. कसुरी मेथी टाकल्यावरती एक वेगळी चव येते. आणि परत 2 मिनटं थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण कसुरी मेथी टाकल्यामुळे. आणि हे बघा आता आपली चिकन ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.